ची पत्रकार परिषद सुरू होते, थेट जाऊया। म्हणजे महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यामध्ये नुकतीच ग्रामपंचायतीच्या निवडणुका झालेल्या आहेत। त्याच्यामध्ये आकडेवारी ही काही पक्षांच्याकडून वेगळी दिली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडी यांच्याकडं अधिकृत असलेली माहिती आम्ही सर्व जिल्ह्यात एकत्रित केली। ही निवडणूक संपूर्ण राज्यातल्या सगळ्या जिल्ह्यांची नव्हती, काही ठराविक जिल्ह्यांची होती आणि आकडेवारी आमच्याकडे अशी आहे की एकंदर जागा 608, 608, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 173, काँग्रेस पक्ष 84, भारतीय जनता पार्टी 168 आणि शिंदे यांच्या सोबत गेलेलं 42, म्हणजे आणि शिवसेना उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात आहे, तिचे पूर्ण आकडे आमच्याकडे अद्याप नाही आहेत। पण साधारणतः 277 ग्रामपंचायतीमध्ये महाराष्ट्र विकास आघाडी यांना जागा मिळाल्यात आणि शिंदे गट आणि भाजप दोघे एकत्रित 210 आहेत। त्याच्यामध्ये राष्ट्रवादीच्या तरुण कार्यकर्त्यांना अधिक खुलं केलेलं होतं आणि त्यांचा परफॉर्मन्स आम्हाला संतोषजनक वाटतो, त्यांचं मी अभिनंदन करतो। राज्यामध्ये अनेक प्रश्न आहेत, त्यातल्या काही प्रश्नांच्या संबंधी थोडी लोकांच्यात अस्वस्थता आहे आणि त्याचं कारण राज्य सरकारने काही निर्णय बदलले किंवा घेतले। असं उदाहरणार्थ कोरोना काळामध्ये या 2 वर्षात कोरोनाची लाट होती, त्या काळात काही मुलं किंवा पालक हे मृत्युमुखी पडले आणि अशांना मदत करण्याच्या संबंधीचं धोरण पाठीमागच्या सरकारमधले अर्थमंत्री अजित पवार यांनी जाहीर केलेलं होतं। त्याच्यात 20,000 रुपये इतकं अनुदान हे जाहीर केलं होतं, ते अनुदान स्थगित केलं अशी माहिती आहे। जर ही माहिती योग्य नसेल तर राज्य सरकारने लवकर तातडीनं ही कमिटमेंट पाळली पाहिजे असा आमचा आग्रह आहे। आता याच्यात 2 प्रकारचे लोक आहेत, एक आई किंवा वडील यांच्यापैकी एकच व्यक्ती हयात आहे, जिवंत आहे, अशी जी मुलं आहेत जी कोरोना काळात मृत्युमुखी पडली त्यांची संख्या 20,000 आहे आणि ज्यांचे आई आणि वडील दोघांनाही मृत्यूने छळलं अशा मुलांची संख्या 800 आहे। मला स्वतःला असं वाटतं की या सगळ्या बालकांची की ज्यांचे आई वडीलही गेले किंवा एक तुमचे गेले यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा सहानुभूतीचा आणि समंजसपणाचा असतो। आज या अशा प्रकारची स्थिती महाराष्ट्राच्या बाहेरही झाली आणि त्याच्यामध्ये त्या राज्य सरकारने त्यांना अनुदान दिलेलं आहे। उदाहरणार्थ उत्तर प्रदेश 4,000 रुपये, कर्नाटक 3500, उत्तराखंड 3500, मध्य प्रदेश 5,000, दिल्ली 2,500, हिमाचल 2,500,
तामिळनाडू 3,000, राजस्थान 2,000 आणि महाराष्ट्र 1,125. याच्यामध्ये वाढ करण्याच्या संबंधीचं धोरण पाठीमागच्या अर्थमंत्र्यांनी जाहीर केलं होतं. ती योजना किंवा तो निर्णय हा प्रत्यक्ष प्रकारानं पृथ्वीमध्ये आला नाही. त्यामुळे इतर राज्यांच्यापेक्षा महाराष्ट्रातल्या अशा अडचणीतल्या कुटुंबांची अवस्था ही अधिक गंभीर आहे. ते दोन याच्याकडे राज्य सरकारने तातडीने लक्ष द्यावं असा माझा आग्रह राज्य सरकारला आहे. सर, एक प्रश्न आहे सर, की ज्याप्रमाणे आपण दावा करतायत की आमची एवढी जागा आहे, ह्या ग्रामपंचायतीच्या निवडणूक चिन्ह होत नाही. भाजप म्हणतो की सगळ्यात जास्त आमची जागा आहे, राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडी म्हणतो की आमची जागा जास्त आहे. नेमकं जागा जास्त कोणाच्या आहे हा अजूनही प्रश्न अनुत्तरित आहे सर. असं आहे की आम्हाला माहिती आमच्या जागा किती आहेत त्या आम्ही सांगितलं. इतर कोणाचं म्हणणं असेल की त्यांच्या जागा जास्त आहे, त्या आनंदात त्यांनी राहावं, त्याची काय आम्हाला चिंता नाही. पवारसाहेब, एक चार्जशीटच्या मुद्द्यासंदर्भात संजय राऊत यांच्या प्रकरणामध्ये ईडीने चार्जशीट दाखल केली आहे. त्यामध्ये तुमचं ऍग्रिकल्चर मिनिस्टर म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. नेमकी वस्तुस्थिती काय आहे? त्यांनी काय माझ्या आरोप केला? त्या चार्जशीटमध्ये असं उल्लेख करण्यात आलाय की 15 आठच्या संदर्भात जी बैठक झाली त्या बैठकीला केंद्रीय कृषी मंत्री म्हणून तुम्ही उपस्थित होता. बायकी चव्हाण सेंटर इथे बैठक झाली आणि संजय राऊत यांना त्या बैठकीमध्ये ते काम देण्यात आलं 15 आठच्या विकासाच्या संदर्भात. हे कशाच आहे? असं चार्जशीटमधला दावा केला जातो. त्यांना त्या बैठकीत काम देण्यात आलं हे तुमचं स्टेटमेंट, याला आधार काय ते मला हवं. अशा पद्धतीचा भाजपचा आरोप आहे. तशा पद्धतीचं मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं गेलेलं आहे आणि अतुल भातखळकर हे भाजपचे आमदार आहेत, त्यांनी म्हटलंय की हे शरद पवार तिथे उपस्थित होते आणि त्यामुळे अशा पद्धतीनं पत्र द्यायचं काम संजय राऊत यांना देण्यात आलं. मला वाटतं की तुम्हाला कदाचित माहिती असेल जात असेल, तुम्ही घर खात्याचे मंत्री होते. याच्यात मी आपल्याला काही गोष्टी स्पष्ट करू इच्छितो. ते म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे हे सगळं पेपर डॉक्युमेंट्स, ह्याच्यामध्ये हवेत काही बोलण्यात अर्थ नसतो, पेपरावरच बोलावं लागतं. साहेबांनी जी मीटिंग घेतली ती 14/8/2006 त्याच्यामध्ये हाऊसिंग रिलेटेड सगळे उपस्थित होते आणि ही बैठक टेनंट्सनी, असं आहे की हा 1988चा प्रकल्प आहे आणि तेव्हापासून पत्राचाळीचे टेनंट्स हे दारोदार भटकत आहेत. ही बैठक शरद पवार साहेबांना बैठका नवीन आहेत का? तर नाही. ते जेव्हापासून राज्याच्या राजकारणात आले आतापर्यंत 10,000-20,000 बैठका घेतल्या असतील. म्हणजे त्या गृहनिर्माणासाठी असतील, कोकण रेल्वेसाठी असतील, JNPT असतील. महाराष्ट्राचा असा कुठलाही प्रकल्प नाही की ज्याच्यात शरद पवार साहेबांनी मध्यस्थी करून बैठका घेतलेल्या नाही. सगळे अडकलेले प्रकल्प, कोकण रेल्वेसारखा प्रकल्पही फार कमी जणांना माहिती असेल की तत्कालीन केरळचे मुख्यमंत्री करुणाकरन या सगळ्यांना एकत्र करून कोकण रेल्वेला दिशा देण्याचं काम, तेव्हा मधुदंडवते होते, त्या सगळ्यांना दिशा देण्याचं काम पवार साहेबांनी केलं होतं. म्हणजे ते बैठका घेणं हे शरद पवार साहेबांना काही नवीन नाही. त्यांनी या संबंधात बैठक घेतली. बैठकीचा जे इतिवृत्त माझी चीफ सेक्रेटरी स्वाधीन क्षत्रिय हे तेव्हा हाऊसिंगचे सेक्रेटरी, त्याच्यामध्ये डिस्कशनमध्ये मी पूर्ण ह्याच्यात म्हणजे पूर्ण हे दाखवत नाही, पण एंड जो येतो तो एंड फार क्लिअर असतो. एंडला असं म्हणतात ते की ते मॉडिफिकेशन ऑफ GR करायचं आहे याच्यात, जे त्यांनी सुचवलं, म्हणजे सेक्रेटरीने. कारण काय तोपर्यंत सेक्रेटरीला ह्या पेपरवरून तुम्हाला असं दिसेल की ती मॅटर सबज्युडाइज्ड आहे असं म्हणणं होतं, पण ते सिद्ध झालं की सुप्रीम कोर्टनी निकाल देऊन टाकले. तर निकाल हे टेनंटच्या बाजूने आहेत. टेनंट विरुद्ध बिल्डर असा तो वाद होता आणि ते पेपर त्यांना सबमिट करा गव्हर्नमेंटला आणि लेट गव्हर्नमेंट टेक द डिसिजन असं तुम्हाला मी पेपर देतो. आणि त्याच्यात नंतर तिथे असं लिहिलं आहे की ही कन्क्लुडेड द मीटिंग बाय आस्किंग देम टू सबमिट. ही म्हणजे कोण? He concluded the meeting by asking them to submit copies of the High Court judgment to Secretary Housing
appraised the Chief Minister regarding the above meeting.